माहिती त्यांनी दिली आहे। उद्धवजींना संपवून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपवून उदय पुढे येईल हे सूचक वक्तव्य केलंय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावरूनच विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। उद्याच्या शिवसेनेचा नवा उदय तिसरा असेल आणि तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डबल्यावर हात मारून आहेत। त्यांनी संबंध चांगले करून ठेवले आहेत, ते उद्याच्या उदयासाठीच असं वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण अशी चर्चा आहे। बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे। आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल, ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल। विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत। मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात। त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका, कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे। परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही, परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये। उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत, तसंच शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता असं मोठं विधान वडेट्टीवारांपाठोपाठ संजय राऊतांनीही केलं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळतील अशा चर्चा आहेत। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या या वक्तव्यावरून संजय राऊतांनीही उदय सामंतांबाबत सूचक भाष्य केलं। एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा उदय पुढे येईल असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं होतं। यावरूनच राऊतांनी मोठं विधान केलंय। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले, शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत। उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ, याला काही अर्थ नाही। त्याला हे तथ्यहीन बातम्या आहेत। उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले होते आणि त्या दोघांमध्ये म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली। दोघांच्या भेटी दरम्यान जयंत पाटील देखील उपस्थित होते।
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच बैठक झाली, तर येत्या काळातील रणनीतीबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीचा तिसरा प्रमुख घटक पक्ष काँग्रेसबाबतही चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दूर करण्याकरता शरद पवारांनी पुढाकार घेतलेला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली एक सगळ्यात मोठी बातमी आज समोर आली. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करता आलं असताना न्यायाधीशांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. चौकशी अहवालात या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही, त्यामुळे या पोलिसांवर FIR नोंदवणे आवश्यक आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. अहवालात काय म्हटलंय बघा. अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत. गुन्हा दाखल करून 5 पोलिसांवर कारवाई करावी. अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा संशयास्पदच आहे. आत्मसंरक्षणाकरता गोळी चालवल्याचा युक्तिवाद संशयास्पद आहे, शंका घेणारा आहे. राजकीय गणित जुळवण्याकरता फेक एन्काउंटर केला. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. अक्षयवर केलेला गोळीबार अन्यायकारक आहे. बदलापूर प्रकरणामध्ये शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी न्यूज 18 लोकमतला